I'm sorry. फेसबुक आणि इंस्टाग्रामचा मालक मार्क झकरबर्ग अचानक भारत सरकारची माफी का मागायला लागला? 5 तासात असं काय घडलं ज्यामुळे अब्जावधींची कंपनी हादरली? मित्रांनो, गोष्ट काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या पेपर लीक आणि स्टुडंट प्रोटेस्टच्या वेळची आहे. याचा गंभीर मुद्द्यावर जेव्हा देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा एक महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट केला गेला तेव्हा फेसबुक इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमने तो थेट 5 तासांसाठी ब्लॉक आणि टेकडाऊन करून टाकला. पण मुद्दा फक्त व्हिडिओ टेकडाऊनचा नव्हता. मेटाच्या या असल्या अल्गोरिदममुळे सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ पसरवला गेला. आजची जेनझी पिढी माहितीसाठी पूर्णपणे इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर अवलंबून असते. पण सोशली पसरवले जाणारे AI डीपफेक्स, फेक न्यूज आणि पेड प्रमोशनमुळे या जेनझी मुलांचे ब्रेनवॉश केले गेले, त्यांचे मन परिवर्तन केले गेले. मूळ आणि खरी माहिती दाबून फक्त सनसनाटी कंटेंट फीडमध्ये ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गैरसमज आणि असंतोष निर्माण झाला. या सर्व प्रकारावर भारत सरकारने मेटाला असा काही झटका दिला की थेट 3 दिवसांचा अल्टिमेटम जारी केला गेला. सोप्या भाषेत सांगायचं तर ही इम्युनिटी गेली की मेटावर रोज हजारो कायदेशीर केसेस ठोकल्या जाऊ शकतात. परिणाम असा झाला की मार्क झकरबर्ग आणि त्याच्या ग्लोबल टीमला ऑफिशियली भारत सरकारची माफी मागावी लागली. अमेरिकन टेक कंपन्यांचा हा अल्गोरिदमचा गेम आणि जेनझीच्या माइंड मॅनिप्युलेशनवर तुमचे काय मत आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या जेनझी आणि इंजिनिअरिंग मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना टेक्नॉलॉजी रिलेटेड थोडा अवेअरनेस निर्माण होईल. भविष्यासाठी हा व्हिडिओ सेव्ह करा आणि अशाच कडक टेक अपडेटसाठी आपल्या युअर टेक बडीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.